नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, ज्या वाळू, चिरे, दगड आणि मातीचा वापर करून एखादी वास्तू उभारायची म्हणजेच नवनिर्मितीसाठी केला जातो, त्याच गोष्टीवरून सध्या सिंधुदुर्गामध्ये विध्वंस सुरू आहे. शिमगा सुरू व्हायला केवळ आता 13-14 दिवसाचा वेळ आहे, पण आतापासूनच एकमेकांच्या विरोधात बोंबा मारायला कोकणात सुरुवात झाली आहे. वाळू आणि गौण या खनिजांवर प्रशासनाने निगडीत नाहीच आहे, कारण आघाडी सरकारच्या काळात बंद असलेली बंदी ही शिवसेना भाजपनं नवं सरकार आल्यानंतर उठवली. त्यामुळे खरं तर वाळू उपसा व्यावसायिक आणि वाहतूकदारांना एक प्रकारे सुगीचे दिवस आले. पण 30 कोटी रुपयाच्या महसूल वसुलीचं टार्गेट पूर्ण करण्याकरता सरकारनं वाळू कंत्राटदारांचे दर ठरवले. बेकार डंपर सापडल्यास पूर्वी असलेला 12,000चा दंड आता थेट 1 लाखाच्या वर नेला. म्हणजे बाजारभावाच्या 5 पट दंड आकारला सुरुवात केली. त्याशिवाय सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेतच वाहतूक करायची सक्ती आली आणि डंपर निघाल्यानंतर तलाठी आणि सर्कल अधिकारी यांना SMS पाठवायचा यासारख्या अनेक जाचक अटी याच्यात घातल्या गेल्या. या नव्या नियमांमुळे भ्रष्टाचार आणखीन वाढला. त्यामुळे डंपर चालकांनी आंदोलन सुरू केलं. पण मुळात सिंधुदुर्गातल्या या डंपरची संख्या किती आहे? जेमतेम 2 ते 2,25,000. म्हणजे डंपर मालकांची संख्या त्याहीपेक्षा कमी. यातले बहुतेक डंपर मालक हे राजकीय पक्षांशी संबंधित नेते किंवा ज्यांच्यावर उपकार करायचा आहे असे कार्यकर्ते. त्यामुळेच की काय, सर्वपक्षीय नेते या डंपरवाल्यांच्या पाठीशी उभे राहिले. मात्र शुक्रवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आमदार नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना फोन केला, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी हेकेखोर भूमिका घेतली असा त्यांचा दावा आहे. लोकप्रतिनिधींना भेटायचं त्यांनी टाळलं. कार्यालयाला आतून टाळं लावून जिल्हाधिकारी काम करू लागले असं म्हणलं जात आहे. आता त्यांचं हे वर्तन कोणत्या नियमात बसतं? जिल्हाधिकारी ऐकत नाहीत म्हणून लोकप्रतिनिधींनी हिंसक आंदोलन करणं मुळातच योग्य आहे का? आणि बेकायदा डंपरवर 5 पट आकारणी ही सुरू आहे म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला दंड कमी आकारावा अशी मागणी करण्यासारखं आहे का? हे समर्थनीय आहे का? जे प्रामाणिकपणे व्यवसाय करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांचं हित सांभाळण्यासाठी आपण काय करणार आहोत? वाळूचा दर ठरवून देण्याची मागणी प्रशासन मान्य का करत नाही? हा खरंच वाळू वाहतूकदारांचा प्रश्न आहे की स्वतःची राजकीय व्यवस्था सांभाळायचा प्रश्न आहे? राजकीय श्रेयाची लढाई सुरू झाल्यानं शिवसेना भाजप विरुद्ध काँग्रेस असा हा वाद चिघळलाय का? त्यात वेळीच हस्तक्षेप करण्यात पालकमंत्री दीपक केसरकर कमी पडले का? आणि वर्षअखेरीस होणाऱ्या नगर परिषद निवडणुकांचा संदर्भ या आंदोलनाला आहे का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात. डंपरवरून शिमगा. डंपरवरून शिमगा. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. सिंधुदुर्गात 15 दिवस आधीच शिमगा सुरू झाला. गौण खनिजांच्या उपशावरून डंपर चालकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शनिवारी हिंसक वळण लागले. जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केल्याच्या आरोपावरून काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासह 38 आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. तर पोलिसांच्या लाठीमारामुळे वातावरण चांगलंच चिघळलं. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान या आंदोलनाला आता शिवसेना भाजप विरुद्ध काँग्रेस असं वळण लागलंय. शिवसेनेच्या डंपर चालकांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. राणेंनीच पक्षीय राजकारण आणून आंदोलनात फूट पाडल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. हा पूर्ण व्यवसाय करणारे लोक केवळ शिवसेना भाजपकडे जाऊ नयेत यासाठी यामध्ये विघ्न आणायचं काम किंवा ह्या सर्वपक्षीय आंदोलनामध्ये फूट पाडून केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडायचं काम नारायण राणे यांनी केलं. तर दुसरीकडे काँग्रेसचं आंदोलन 9 मार्च पर्यंत सुरूच राहणार असल्याचं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी स्पष्ट केलं. सिंधुदुर्गच्या कलेक्टर विरोधात हक्कभंग आणण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कलेक्टरच्या वागणुकीवर आम्ही काय बदली करा वगैरे म्हणत नाही आणि आम्ही बदली करा म्हणून काय देवेंद्र फडणवीस करणार नाही आणि त्यांच्या पक्षाचे लोक सांगूनही ते करत नाहीत. एवढंच म्हणतो की अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेल्या अधिकारातच काम करावं, जास्त जीप चालू नये. जिल्हा प्रशासनानं काहीशी आडमुठी भूमिका घेतल्याने हा वाद चिघळल्याचं सांगितलं जात आहे. आता तर डंपर चालकांच्या या आंदोलनात राजकीय श्रेयासाठी साठणारी सुरू झाली. या निमित्ताने शिमग्याआधीच राजकीय बोंबा मारायची संधी नेत्यांना मिळाली. प्रणव पोळेकरसह विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग.
डंपरवरून शिमगा या विषयावरचा खास रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आज स्टुडिओत आमंत्रित केलेले आहे भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांना. माधव भंडारी आपल्या या कार्यक्रमात स्वागत. माधव भंडारी हे कोकणचे देखील नेते आहेत, कोकणातून आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे आमदार कणकवलीहून वैभव नाईक. वैभव नाईक आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत संदीप कुर्तडकर. संदीप कुर्तडकर हे युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. संदीप कुर्तडकर आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि कोकणातले ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक सतीश कामत हे देखील आपल्याबरोबर आहेत. सतीशजी आपलं या कार्यक्रमात स्वागत. या चौघांबरोबर आपण आजचा विषय आणि त्याची अनेक बाजू समजून घेणार आहोत. त्यातला जो पहिला मुद्दा आहे जो आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे सिंधुदुर्गातील वाळू डंपरचा प्रश्न का चिघळला. सिंधुदुर्गातील वाळू डंपरचा प्रश्न का चिघळला. आपण थेट जाऊया माधव भंडारी यांच्याकडे. माधव भंडारी, जिल्हा प्रशासनानं जिल्हाधिकारी अनिल भंडारींच्या आदेशाप्रमाणे बेकायदा काम करणाऱ्यांवर कारवाई केली तर त्याला त्या जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय विरोध झाला. त्यात आपल्या पक्षाचेही नेते होते. कायदेशीर काम जर कोणी करत असेल, त्याची अंमलबजावणी करत असेल, तुमच्या GRची अंमलबजावणी करत असेल तर त्याला विरोध कशा करता. नाही, मुळात आपण जे विधान आता करता आहात की कायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या कामाला विरोध का, तर मुळात कायदेशीर काम केल्याबद्दल विरोध नाहीच आहे. कायद्याचा वापर कशा पद्धतीने करायचा याच्यातून सुरू झालेला वाद आहे. आणि मी आपल्याला थोडं माहितीसाठी सांगतो की मी स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहे आणि 2008 पासून या जिल्ह्यामधलं जांभाचिरा काढणं किंवा वाळू काढणं किंवा माती याच्यावर बंदी आणली होती. या सगळ्यावरती बंदी होती. आमचं सरकार आल्यानंतर मी स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेऊन, कारण या 4 विषयांवरती विशेषतः जांभाचिरा जास्त, बाकीचे कमी आहेत. यामध्ये जांभाचिऱ्यामध्ये जवळजवळ 70-75 हजार कामगारांचा रोजगार त्याच्यामध्ये गुंतलेला आहे. आणि अनेक वर्ष 2008 पासून हा व्यवसाय बंद पडत असल्यामुळे किंवा बेकायदेशीरपणे चालत असल्यामुळे या कामगारांची आणि छोटं छोटं काम करणारे जे चिरेखाण व्यावसायिक होते त्यांची अत्यंत परवड चालली होती. यातून या लोकांच्या साठी मी स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेऊन महसूल मंत्र्यांकडे त्याचा पाठपुरावा केला. 2008 सालापासून घातलेली बंदी बेकायदेशीर होती. 2008 सालापासून घातलेल्या बंदीचा पर्यावरणाशी सुद्धा काही संबंध नव्हता. धोरणात्मक मुद्दे सरकारने सोडवायचे होते, ते धोरणात्मक मुद्दे त्यावेळेच्या काँग्रेस आघाडी सरकारने सोडवले नाहीत, म्हणून ती बंदी अस्तित्वात होती. आम्ही धोरणात्मक मुद्दे सोडवले. आम्ही याबद्दलचं धोरण तयार केलं. राष्ट्रीय हरित लवादाकडे जाऊन त्या लवादाची त्याला मान्यता घेतली आणि त्यानुसार परवाने द्यायला सुरुवात केली. लवादाने जी मान्यता दिली त्या मान्यतेमध्ये सकाळी 6 ते संध्याकाळी 6च फक्त वाहतूक करा आणि त्याहीपेक्षा सुद्धा SMS पाठवा असं लिहिलेलं नव्हतं ना. नाही ना, हे दोन्ही नाही. अशा प्रकारच्या ज्या जाचक अटी आहेत, ज्याला डंपर मालकांचा विरोध आहे किंवा हरित लवादानी 5 पट तुम्ही 12 लाखाचे 1 लाख करा दंड असं लिहिलेलं नव्हतं. मग ह्या 3 गोष्टी असायचं कारण काय. ह्या गोष्टी तोच मुद्दा आहे की स्थानिक प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांनी, काही कर्मचाऱ्यांनी हे सगळे उद्योग चालू केले. आणि याच्या मागचं कारण असं आहे की 2008 सालापासून जेव्हा बेकायदेशीर सगळे व्यवहार चालू होते तेव्हा अनेकांचं भलं होतं. कारण बेकायदेशीर व्यवहार हे त्याच्यामधल्या भ्रष्टाचाराशिवाय चालतच नाही. अनेकांचं भलं म्हणजे अनेक डंपर मालक हे राजकीय पक्षांचे नाही. हा नुसता राजकीय पक्षांचा नाही, हा नुसता राजकीय कार्यकर्त्यांचा मुद्दा नाही. मी जेव्हा अनेकांचं भलं म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन, RTO या सगळ्या ज्या सरकारी यंत्रणा आहेत त्यांचा वाटा त्याच्यामध्ये जास्त आहे. जर या यंत्रणांनी बेकायदेशीर व्यवहार चालू द्यायचं नाही असं ठरवलं असतं, प्रशासनाने घातल्या, त्या सरकारने नाही घातलेल्या, स्थानिक प्रशासनाने घातलं. म्हणूनच मी यातलं आपल्याला यातलं वस्तुस्थिती आपल्याला सांगू द्या. जे धोरण कोकणासाठी लागू केलं ते ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यांना लागू आहे, कारण ते कोकणासाठी लागू केलं. धोरण अख्ख्या महाराष्ट्राचं रेतीविषयक धोरण होण्यापूर्वी कोकणचं रेतीविषयक धोरण 6 महिन्यापूर्वी झालं, ते लागू केलं. त्याच्यानुसार ठाणे, रायगड, रत्नागिरीमध्ये कामं सुरू झाली. तिथे कोणाच्या तक्रारी नाहीत, तिथे भांडणं नाही आहेत. पण एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या पद्धतीचा आडमुठेपणा हा सुरू झाला आणि त्याच्यातून हे वादाचे विषय तयार झाले. एकट्या सिंधुदुर्गामध्ये असं म्हणताना आपल्या रडारवर नेमकं कोण आहे ते आपण काही क्षणात जाणून घेऊ. आपल्यासोबत
वैभव नाईक आहेत. वैभव नाईक, शिवसेनेचे दीपक केसरकर हे पालकमंत्री आहेत. आंदोलन झालं, वाद एवढा चिघळला, केसरकरांनी योग्य वेळी यात हस्तक्षेप करून यशस्वी मध्यस्थी केली नाही का? मगाशी माधव भंडारी यांनी सांगितल्याप्रमाणे 2008 पासून हे गौण खनिज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोरेटोरियम पिरियड चालू होता. परंतु खासदार विनायक राऊत असतील, माधव भंडारी असतील किंवा दीपक केसरकर असतील यांनी तो 2013 मध्ये हा ठिकाणी मोरेटोरियम पिरियड उठवला आणि या ठिकाणी सदनशीर मार्गाने या ठिकाणी गौण खनिज व्यवसाय सुरू झाले. परंतु या जिल्ह्यातील काही प्रशासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने याचा अंमल आणला, चुकीच्या पद्धतीने याचा गैरवापर केला. आपल्याला माहिती असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाळू माफिया आहेत, वाळू सम्राट आहेत. परंतु सिंधुदुर्ग किंवा कोकणामध्ये यामध्ये खाडीमधनं वाळू काढली जाते आणि ही वाळू फक्त हातपाटी म्हणजे मॅन्युअल पद्धतीने काढली जाते आणि ही काढल्यामुळे पर्यावरणाचा कुठलाही ऱ्हास होत नाही. उलट काही ठिकाणी आम्ही सरकार खाडीतील गाळ काढण्यासाठी या ठिकाणी वेगळा निधी देतो आणि या ठिकाणी वाळू काढल्यामुळे या ठिकाणी शासनाचे पैसे वाचतात आणि असंच या ठिकाणी अध्यादेश शासनाने काढला आणि त्यामुळे या ठिकाणी कुठल्या तरी पक्षाचे लोक आहेत हे मांडणं गैर होईल. वैभव नाईक, पालकमंत्र्यांनी हा वेळीच मुद्दा आपला हस्तक्षेप का दीपक नाही केला? केसरकरांचा आहे. खरंच पालकमंत्र्यांनी वेळीच हस्तक्षेप का नाही केला? नाही, पालकमंत्र्यांनी सुद्धा पालकमंत्र्यांनी सुद्धा गेल्या आठवड्यातच या ठिकाणी महसूल मंत्र्यांकडे या ठिकाणी बैठक लावली. पालकमंत्री होते, विनायक राऊत होते, महसूल मंत्री एकनाथजी खडसे होते आणि या संदर्भात सुद्धा महसूल मंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट आदेश दिलेत. परंतु या ठिकाणी काही अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारीच या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागत होते आणि त्यामुळे याचा उद्रेक या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन याचा निषेध करण्याचं ठरवलं आणि या ठिकाणी आंदोलन सुरू केलं. वैभव नाईक, परंतु दुर्दैवाने काही लोकांनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. वैभव नाईक, हा प्रश्न पर्यावरणाचा नाही तर हा महसुलाचा प्रश्न आहे, बरोबर आहे? बरोबर आहे. महसुलाचे राज्यमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे? आपण महाराष्ट्राला कळू द्या. महसुलाचे राज्यमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे? हो, एकनाथ खडसेंनी महसूल मंत्र्यांनी सांगितलेला आदेश. राज्यमंत्री कोण आहेत? अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राज्यमंत्री कोण आहेत? वैभव नाईक, राज्यमंत्री कोण आहेत? राठोड साहेब संजय राठोड. माधवराव, संजय राठोड आहे. संजय राठोड हे महसूलचे राज्यमंत्री आहेत आणि दीपकभाई केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री राज्यमंत्री आहेत. हो, बरोबर आहे. मग ही माणसं तुम्हाला सल्ला मसलतीसाठी वेळोवेळी उपलब्ध नव्हती का? हो, आमची 8 दिवसापूर्वीच या ठिकाणी महसूल मंत्र्यांशी चर्चा झाली, त्यामध्ये मार्ग निघाला. त्या ठिकाणी आज पण शुक्रवारी पण त्या ठिकाणी चर्चा झाली. शुक्रवारी पण या ठिकाणी आयुक्तांनी या ठिकाणी मार्ग काढला, परंतु जिल्हाधिकाऱ्यांची भूमिकाच या ठिकाणी ऐकण्याची नव्हती, त्यामुळे हा विषय चिघळला. जिल्हाधिकाऱ्यांनी का ऐकलं नाही? जिल्हाधिकारी आडमुठी भूमिका का घेतात? तुमच्यासह इतर अन्य लोकप्रतिनिधींना भेटत नाहीत असा तुमचा आरोप आहे. तुमच्या सरकारचा आणि तुमच्या पालकमंत्र्यांचा प्रशासनावर, जिल्हाधिकाऱ्यांवर वचक नाही असं आम्ही समजायचं का आता? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.